Audio Jungle. भांडेगाव येथून चोरीस गेलेल्या शेळ्यांचा तपास लावण्यात विराग पोलिसांना यश। नमस्कार, तेजस न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। भांडेगाव येथील नागेश राजेंद्र काकडे वय 22 वर्ष राहणार भांडेगाव यांचा शेळीपालनाचा व्यवसाय आहे। त्यांच्याकडे लहान मोठी अशा 23 शेळ्या आहेत। दिनांक 2 जून 2025 रोजी नेहमीप्रमाणे त्यांनी शेळ्या चारून त्यांना आपल्या मोकळ्या जागेत त्यांनी शेळ्या बांधल्या। रात्री 2 वाजण्याच्या सुमारास ते लघवीसाठी उठल्यावर त्यांना घरासमोर बांधलेल्या शेळ्यांपैकी 3 शेळ्या व 2 बोकड कमी दिसून आले। त्यांनी व त्यांच्या आईने शेळ्यांचा आजूबाजूला शोध घेतला, परंतु त्यांना शेळ्या मिळून आल्या नाहीत। या प्रकरणी त्यांनी 9 जून 2025 रोजी विराग पोलिसात 50,000 रुपये किमतीच्या शेळ्या चोरीस गेल्याची फिर्याद दाखल केली। फिर्यादीच्या अनुषंगाने विराग पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून सुनील विजय भोसले व 21 वर्षे राहणार संगदरी तालुका दक्षिण सोलापूर, करण दत्तात्रय गायकवाड व 24 वर्ष राहणार दहिवडी तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी 2 शेळ्या आणि 2 बोकड जप्त केले। या शेळ्या विराग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी आज दिनांक 20 जून 2025 रोजी सायंकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी नागेश काकडे यांच्याकडे सुपूर्द केल्या। ही कामगिरी पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस फौजदार अरुण माळी, पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल भोळे, पोलीस कॉन्स्टेबल आकाश पवार यांच्या पथकाने केली। नमस्कार, मी पी.आय. कुंदन गावडे, वैराग पोलीस ठाणे। वैराग पोलीस ठाणे येथे 187/2025 BNS सेक्शन 303 असं 2 याप्रमाणे शेळी चोरीचा गुन्हा दाखल होता। त्याच्यामध्ये 3 बोकड आणि 2 शेळ्या चोरीस गेल्या होत्या। त्याच्यापैकी सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस फौजदार माई यांच्याकडे दिला होता। त्यानंतर तपासामध्ये त्यांना आरोपी 2 निष्पन्न झाले। त्यांच्या माध्यमातून हा गुन्ह्यात गेलेला माल, शेळी आणि बोकड हे रिकवर झाले। त्यात अजून एक आरोपी आहेत, त्यांचा आम्ही शोध घेत आहोत। सदर गुन्ह्याचा तपासाअंती सर्व मुद्देमाल जवळपास रिकवर होत आहे। चांगली कामगिरी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक माई, गुन्हे अन्वेषण पथकातले हवालदार भोरे तसेच आकाश पवार यांनी ही संयुक्त कामगिरी केलेली आहे। धन्यवाद।